नमस्कार मंडळी. आज मी माझ्या मुलांसाठी मधल्या वेळेत खायला मूग डाळीचा आणि गव्हाच्या पिठाचा क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता बनवला आहे. 1 वाटी मूग डाळीपासून भरपूर असा नाश्ता तयार झाला आहे आणि मी इथे तोडूनही दाखवते. बघा किती कुरकुरीत ही मठरी तयार झालेली आहे. 1 वाटी मूग डाळ ह्या वाटीच्या मापाने 2 तास पाण्यात भिजत ठेवली होती. ही डाळ मी 2 वेळा स्वच्छ धुवून त्यातले पाणी काढून घेतले आहे. ही डाळ मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेणार आहे. गरज वाटली तरच आपल्याला 1 ते 2 चमचे पाणी ह्यामध्ये वाटताना टाकायचे आहे. छान बारीक डाळ वाटून झालेली आहे. ही वाटलेली डाळ मोठ्या परातीमध्ये काढून घेते. मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे पाणी टाकून ते पिठामध्ये टाकून घेऊया. वाटीमध्ये 4 चमचे बारीक रवा घेतला आहे. तुम्ही पोह्याचा जो चमचा असतो ना त्यानेही रवा मोजून घेतला तरी चालेल. आणि जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल ना तर तुम्ही तो एकदा मिक्सरला फिरवून घ्या. आता हा रवा आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे पीठ आपण 10 ते 15 मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया, कारण रवा पिठामध्ये छान भिजेल. 15 मिनटानंतर रवा छान भिजला आहे पिठामध्ये. त्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काळी मिरी पावडर खलबत्त्यामध्ये कुटून टाकली आहे. अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकला आहे. 1 चमचा कसुरी मेथी, चवीप्रमाणे 1 चमचा मीठ टाकले आहे. 2 चमचे तेल टाकूया. 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. ते थोडे थोडे टाकून पीठ मळून घेऊया. पिठाचे प्रमाण थोडे कमी जास्त होऊ शकते. फक्त पाण्याचा वापर इथे पीठ मळताना केलेला नाही. पीठ थोडे चपातीच्या पिठापेक्षा घट्टच मळायचे आहे. आता वरून थोडेसे तेल टाकून पुन्हा एकदा मळून घेतले. आता हे आपल्याला 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवायचे आहे. एका वाटीमध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ, 3 चमचे साजूक तूप टाकून हे मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगलं फेटून घेतलं. स्मूथ असं बॅटर तयार झालं आहे. 15 मिनटानंतर पीठही आपलं चांगलं भिजलेलं आहे. पुन्हा एकदा आपण ते मळून घेऊया. 2 ते 3 मिनटं पीठ छान मळून झाल्यावर त्याचा एक मोठा गोळा काढून घेतला आणि तो छान असा गोल करून त्याची आपल्याला चपाती लाटतो त्याचप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आहे. पण चपातीपेक्षा थोडी जाडसर अशी पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. पोळी लाटताना चिकटू नये म्हणून मध्ये मध्ये गव्हाचे पीठ लावून घेतले आणि पोळी छान एकसारखी कडेकडेने लाटून घेतली. मस्त अशी पोळी लाटून झालेली आहे. आता जो आपण साठा बनवलेला आहे तो आपल्याला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. पोळीला साठा लावून झाल्यावर त्याचा घट्टसर असा रोल करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने घट्ट रोल करायचा आहे. सुरीने अर्धा इंचावरती त्याचे कट करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने सगळे रोल्स मी इथे कट करून घेतले आणि आता जी लेअरची बाजू आहे ना ती थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सगळ्या मठऱ्या मी इथे प्रेस करून घेतल्या आणि आता हे आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. मठरी लाटताना जास्त पातळही लाटायची नाही. आणि इथे मी आता सगळ्या मठऱ्या तयार करून घेतल्या. इथे एका बाजूला तेलही तापत ठेवले होते. तेल साधारणच गरम करायचे.
एकदम जास्त कडकडीतही गरम करायचे नाही. गॅसची फ्लेम मध्यम आचेवरच ठेवली आहे. बाजूने क्रिस्पी होईपर्यंत छान असा हा नाश्ता तळून घेतला आहे. 2 ते 3 मिनटं मटरी छान सोनेरी रंगावरती तळून घेतली आणि आता ह्या सगळ्या मटऱ्या मी अशाच पद्धतीने तळून काढून घेतल्या. तुम्ही पाहू शकता किती मस्त अगदी ताट भरून हा क्रिस्पी कुरकुरीत आणि खूप सारे लेयर्स असलेला हा नाश्ता तयार आहे. एक मटरी इथे तुम्हाला तोडून दाखवल्यावर किती क्रिस्पी आणि कुरकुरीत आवाज आला, ऐकला ना? हा नाश्ता हवाबंद डब्यात ठेवला तर 1 महिना असाच क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतो. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.